थेट दृश्य विधिमंडळ परिसराची। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आता एक एक नेते यायला सुरुवात होईल। देवेंद्र फडणवीस आलेले आहेत विधिमंडळ परिसरामध्ये। आपण ही थेट दृश्य विधिमंडळाची बघतोय। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। 25 तारखेला अर्थसंकल्प मांडला जाईल। मुख्यमंत्री स्वतःच तो अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सुद्धा विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आज अजित पवार यांचा शोक प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला जाईल। आज जर अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला असता तर तो त्यांच्या आयुष्यातला 12वा अर्थसंकल्प ठरला असता। आज सभागृहामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आपल्याला दिसतायत। अदिती तटकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि इतर त्यांचे महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। सुनेत्राताई उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज सभागृहामध्ये बसतील। आज सुनेत्राताईंनाच नव्हे सगळ्याच सभागृहातल्या नेत्यांना, मंत्र्यांना, विरोधकांना सुद्धा अजितदादांची कमतरता प्रचंड जाणवणार आहे। आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। अनेक मुद्दे आहेत जे वादळी ठरू शकतात आणि विरोधक त्या मुद्द्यांना घेऊन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेतच। आदल्या दिवशीच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडलेल्या आपण बघितल्या। काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। पाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या देखील अगदी वेळेत सभागृहात पोहोचतील, म्हणजे त्या विधिमंडळ परिसरामध्ये तर दाखल झालेल्याच आहेत। यावेळेला कोणते मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वादळी ठरतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आजचा अधिवेशनाचा पहिलाच दिवस। काही वेळामध्ये म्हणजे पुढच्या एक साधारण 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये कामकाजाला सुरुवात होईल। आचार्य देवव्रत यांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल। राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलतील असं कळतंय। एक साधारण सगळ्या अधिवेशनांचा एक प्रोटोकॉल, एक नियमावली ठरलेली असते, त्यानुसार पहिल्या दिवसाचं कामकाज होत असतं। काही वेळामध्ये याची स्पष्टता होईल की आजच्या कामकाजाची रूपरेषा कशी असणार आहे।